मित्रांनो, तुम्ही आले गावाला. हे माझं गाव आहे आणि हा मेरूचा आपला गवळणी पॉइंट आहे. आम्ही गवळणी पॉइंट वर आलोय चहा प्यायला. चहा घरून बनवून आणलाय, जेवणाच्या डब्यात चहा बनवून आणलाय. बघूया, चहा पिऊन बघूया कशी मजा येते. हे बघा, तर आपण आणलाय चहा ह्याच्यामध्ये. आता आपण या पेल्यात टाकून पिणार आहे चहा. तर भाई, आपला चहा आहे आणि चहा प्यायला आलोय आपण गवळणीवर. जिल्हा सातारा, तालुका जावली आणि मेरुलिंग. ह्याला ह्याला बोलतात गवळण. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. खाली एक गाव आहे, इकडं बाजूला तलाव आहे, इकडं नदी आहे, धरण आहे आपलं वेण्णा धरण. आणि या अशा निसर्गाच्या सानिध्यात, हा गे रे मित्रा, निसर्गाच्या सानिध्यात आपण अशी चहाची मजा घेऊया, चहाची एक झुरकी घेऊया. वा 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 वा. कोण बोलतं आनंदी राहायला पैसे लागतात? काय पैसे नाही लागत, फक्त असा एक पेला आणि असं जेवणाचा डबा असला ना, तर चहावतून घेऊन यायचा प्यायला. लय भारी चहा लागते. तर भाई, तुम्हाला या गवळणीचं वैशिष्ट्य सांगतो. हे जे दगड आहे ना, सरक रे, हे जे माझ्या पाठी तुम्ही जे दगड बघताय ना, एकावर एक 3, हे दगड कशाने फिक्स केलेले नाहीत. हे नॅचरली असेच आहेत. हे नॅचरली असेच दगड आहेत. हे सिमेंट बिमेंटनी लावलेले नाहीत. हे नैसर्गिक कलाकृती आहे. हे काय लिहिलंय रे भाई याच्यावर? बघा, कुठल्या तरी माधर चोदनी याच्यावरती एस काढलाय. म्हणजे एवढी चांगली नैसर्गिक कलाकृती आहे ही. ह्याला कुठंच कोणत्याही बाजूनी काही जॉईंट नाही, काय नाही. हे दगड भाई असेच एकमेकांवरती उभे आहेत. काय बोलायचं, आपल्या देशात जवळमंड्यांची कमी नाही, चुत्या लोकांची कमी नाही. हे बघा काय केलंय. काय बोलणार भाई, एवढं चांगली यार. तर भाई, फायनली आपण वर आलोय चढून. ही आपली गाडी आहे आणि आपण वरती आलोय. आता जायचं घरी. चला निघालो भाई आपण आता.